आणि आता बऱ्याच वर्षानंतर मी परत ह्या पाण्यात रोडला आलो आहे. करवंद इथं कुठं तर आहेत, तर ही जाळ्या तर आहे तिथे. करवंद खाली, मासं पण खाली इथलं. बरं आम्ही करवंद खाली, त्याच्यानंतर आंब, त्याच्यानंतर शेतात रानमेवा होतात ते सगळं आम्ही खाला. त्या टायमिंगला सीझनला तर लय मजा यायची आम्हाला शूटिंग करताना. ते काय खतरनाक करवंद आहे तिथे. तो करवंद आहे तरी अजून आहे पण येत नाही वाटतं इथे. ते कोणाला दिसत नाही हो. खतरनाक मजा आली. प्रत्येक सीझनला मी रानमेवा खातोय. आणि करवंद बघा, करवंद खाल्यानं थेट आम्ही सरळ आता कोल्हापुरात आलो. त्या कोल्हापुरात म्हणजे का प्रेम पण न्यायचे होत्या आणि कामं पण होते म्हणजे ते सगळे झालेले आहेत. आम्ही जाणार तुम्हाला सांगतो, गाडी पळत आलो आहे आणि कंटाळा पण आला. कारण दिवसभर आम्ही ते गाडीवरून टोळून फिरालो की नाही, भयानक कंटाळा आला. सकाळी आम्ही निघालो आहे. आज त्यांची हळद आहे, मुहूर्त बेड नाही. हां, मुहूर्त बेड पण आहे. सकाळी हळद असं सगळं आहे. घरी जाऊन जेवणार ना, कसं वाटते? आम्ही जेवायला कसं टायमिंग झाली किती माहिती आहे का, जवळपास 1 वाजता भूक लागलेली जोरात. शिवतेज मल्टीपर्पज हॉल आहे, इथं नवीनच बांधला आहे बसरेवाडी रोडला. आलो आहे आम्ही सकाळी लवकर आणि शूट घ्यायला चालू केलं. जरा बरं वाटते कारण आज वातावरण एकदम कूल आहे, म्हणजे गरमी नाही काय नाही सकाळी. आता तुम्हाला सांगतो विषय काय, मी सकाळी लवकर आलो आहे हॉलवरती. म्हणलं आता इथं गेल्या शूट करायचं किंवा नवरा नवरी येतील त्यांचं शूट घ्यायचं. तर तुम्हाला सांगतो आता नवऱ्या मुलग्याला परत ते श्रीबंधनसाठी जाय तिकडं आता फोटो काढायसाठी परत बोलवायला. मग आता परत जायला पाहिजेच, कारण जायला लागते, त्याला पर्याय नाही. हे बघा फोटोग्राफर आमचा भटजीचं काम करायला बारक्या पोरांच्या सोबत स्वस्तिक काढत बसला आता इथं. मांजरानं आमचे पिल्ले घातल्यात आणि मी गेले किती दिवस नाही आहे घरात. ते दूध प्यायला लागले निवांत. 3 पिल्ले आहेत ही, आता ते एकटंच आहे असा विषय हार्ड. पी दूध पी. गेलं पळून. आता 9:30 वाजता आता माझं गाव आवरलं आणि मी आज जाणार आहे मम्मी राहणार. मम्मी गेल्या दादाकडं म्हणजे पाचलला कोकणात. तर आवरली लवकर जाणार कारण बघा आज यायला मिळालं तर आज येणार किंवा उद्या तर येणार. पेट्रोल पंपवर आहे आणि गारगोडीतलं पूर्ण पेट्रोल संपले आणि सगळी गारगोडीतले इकडं सगळी पेट्रोल पंप. आमच्या गावाला पण एक दिसला मला यात गारगोडीतनं. तुम्हाला सांगतो आज तारीख जवळपास 16 मे तारीख आहे आणि पेट्रोल गारगोडीत मिळणं झालं आणि म्हणून मी चाललेलो मम्मीला आणायला. आणि आज 16 मे असून मोदींनी सांगितलं आहे की 200 रुपयाचं 2 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकायचं आहे असं मला पंपवाले म्हणले. आणि 200चं म्हणजे मी 200चं पेट्रोल टाकलं आहे. बरं आता मी जाऊन येणार आहे किती किलोमीटर, जरी 125 किलोमीटर असेल, 125 ते आणि जायचं 125 म्हणजे 250 किलोमीटरच्या वरच होईल. 2 महिन्यांनी मी गाडी धुवायला असेल आता. केस बिस्कट म्हणून मी आता टोपी घातला. गाडी लय दिसून आज धुवायला लागली. आता ह्यो डाव खेळायचा आहे मला बसल्या. बरं मी आता सकाळी तुम्हाला सांगतो, मी आंघोळ काय करायला नाही, हायसीच कपडे घातल्यात आणि आले. म्हणजे मी जाणार होतो गावाकडं कारण रात्रीकडे दादाकडे आलेलो. सकाळी मग मम्मी म्हटली इकडचं दुसरं एक घर आहे इकडं रायपाटणला म्हणून, ते बघायला नव्हतं. ते बघायसाठी आम्ही आले. तर मला एक नारळ दाखवतो आता मी. नारळ नव्हा, आंबा. शेदा आंबा बघायला नारळ एवढाच आहे मला. काजूची झाडं आणि आंबा, चिक्कू, फणस बिनस लय लावली इथे. आंबा चांगलं लागलं. लंगडा हा 200 मीटर लागलात का आंब्याला? हा मग काय, हा मधासारखा गोड आहे. खालीपर्यंत लागले एवढं कमी उंचीला लागले ना. परत ना हापूस आहे तो मोठा. हां बघितलीस काय? बघितलं. हां चाललं. समोर स्विमिंग पूलचा प्लॅन. काजू आहे संपला सीझन. ते काय आहेत की आतमध्ये ती काय करायला हा काजू दिसतं. ते लवंग हे आवळ्याचं झाड पण आहे ना. साधा आवळा ना आपला की मोठा आवळा होय काय? काय नाही थोडं त्या सीझनला. एक पानं सगळ्या मसाला आहेत न मी नेलेल्या तुळशीच्या बिद्या आणि ह्या तुळशी केवढ्या मोठ्या आहेत आणि पानं पण चांगली आहेत. आता आम्ही कुठं आहे ते गगनबावडा. खाली दरी बघा, खतरनाक वाटते इथून दरी. हिरवं गार दिसते खरं. अजून जरा पाऊस पडला की अजून हिरवं दिसणार. 2 दिवस झालं फिरस्तीवरच होतो. मला कुठं काय व्हिडिओ पण करता आला नाही, तरी पण मी आज म्हटलं जायचं आज बाहेर तर जरा आंघोळीला जागा म्हणजे नदीला आंघोळीला जायचं होतं. पण नदीला म्हटलं राहू दे, एक वेगळा प्लॅन मी घेतला आहे. बारका असताना मी टीला आंघोळ करायचो पाण्याच्या. आता पण मी टीला झालो आहे आंघोळीला. इथं आता आंघोळ करणार तिला मी मस्तपैकी आंघोळ केलेलीच आहे. मस्तपैकी आता आंघोळ झाल्या तरी बी गरम व्हायला लागली कारण गरमीच तेवढी आहे. मे महिन्याची आज 17 तारीख आहे त्यामुळे गरमी तेवढी होणारच. तर मस्तपैकी कपडे घातले तर वाळत आता
वाव द्यात 5 मिनिटात बनायला वाढली 2 वेळा धुतले मी बन्या. आंब्याची कोय तेवढी शिल्लक राहिल्या. हे रामतीर्थ नवरीत हा फाटा रामतीर्थ कच्चा म्हणून जरासा आम्ही आणलेला खायसाठी. आमच्या गाडीत कसं एक चाकू मीठाची पिशवी असं सगळं ठेवलेलं असते. तर मग म्हटलं आता बाहेर जरा असं पावसाचं झालं आहे म्हटलं आता पाऊस जर पडला चुकून तर कुठं तर गरम गरम कांदा भजी खायची. कारण पाऊस काय पडत नाही की काय झालं पाऊस येऊ द्या कर नाही येऊ द्या खरं आम्ही कांदा भजी आणलेली आहेत आणि आता ट्रॅव्हलिंग करता करता आम्ही कांदा भजी खाणार. मला खोटं वाटेल पण कांदा भजी करत आणलेलं आहे. गरमागरम वापा मारावं लागल्यात एवढी बदल. हा बोलायला पण येणं मला आता. वा वा पटका मारून मारून आम्ही इथं आता आलो. तर मित्राचा स्टुडिओ आहे म्हणजे इथं नेसरीच्या बाजूलाच कुठलं तरी गाव आहे अडकूर असं काहीतरी गाव आहे. आणि तिथं आता आम्ही आलो. आता हळदीला जायचं मग आंबोली साईडला. मग आता मग माहीत नाही किती किलोमीटर आहे आणि तो स्वतः स्टुडिओत पण नाही तो याला बाहेर काय तर आम्हाला. मग आम्ही किती वाजता बाहेर पडणार आणि किती वाजता पोचणार आणि किती वाजता हळद चालवते काय माहीत नाही. आता इथं हळद चालू आहे आणि जोरात पावसाचे वातावरण आले पूर्ण. आता लाईट गेल्या सगळ्या काम डाव डिसीज झाला आहे 2 मिनिटात. टॉर्च लावायची वेळ आलेली आहे सगळ्यांना आणि पावसामुळे लाईट गेल्या. पाऊस लाईट गेली शूट घ्यायला लागलोय आम्ही असंच. इथं आता आमची गाडी काढायला म्हणजे ही गाडी ऑल्टोवाला आहे इथं मध्ये लावलेली त्यामुळे आता ही गाडी कशी कशी काढल्या बाहेर. गाडी बंद होती तरी हे होतं. आता ती गाडी मागे येणार नाही. आता तिचं झालं लॉक हे हँडल लॉक झाले. खतरनाक विषय. आणि आता आम्ही रिटर्न निघायला लागलोय. स्टुडिओचं दार उघडतोय आणि आम्ही दोघंच आज झोपणार इथं. आपल्याला वेळेत पोचायचं आहे लवकर आंघोळी गेली आम्ही. त्या मंदिरात आहे लग्न. कोणात मंदिर आहे आणि मध्ये एवढं भारी वाटायला लागले. शांत एकदम असं मस्त गार गार वारे यायला लागले. एवढी कोकणात असून सुद्धा झाडं पण भरपूर आहेत आणि सेटअप खतरनाक केला तुम्ही आता बघितलं तर. सकाळपासून एकच गाणं लावलं आजी माई रूप. इकडे मोठी मोठी भांडी ठेवल्यात आणि इकडे जेवणाची व्यवस्था केल्या. मस्त वाटतं इथं. मुहूर्तासाठी नवरा मुलगा 10 मिनिटं झाले. आम्हाला मुलगी अजून यायची आहे. मला सांगतो मित्रांनो आता जवळपास 3 वाजल्यापासून 3:30 वाजले 3:45 वाजले. सगळा मंडप रिकाम झाला. सगळे पाहुणे मंडळी सगळे गेल्यात आणि आम्ही फक्त फोटोशूट म्हणजे नवरी मुलगीचं फोटोशूट म्हणजे त्यांचा मेकअप अजून व्हायला नाही म्हणून वाट बघायला लागलोय. आणि फोटोग्राफर एकमेकांचे फोटो काढायला तर मला दाखवतो थांबा.